सारंगाव या दोन संघामध्ये सामना पाहायला मिळेल। मागील मॅच मध्ये सारंगाव संघाने खूप चांगली कामगिरी केली। विशाल पाटीलनं बॅटिंग करत असताना इंडिव्हिज्युअल खूप चांगल्या पद्धतीने धावा जमवल्या आणि मॅन ऑफ द मॅचचा हिरो तो ठरला होता। परंतु या मॅच मध्ये दोन्ही संघांना चांगली कामगिरी करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी। व्यासपीठावरती आमचे प्रमुख अतिथी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। अगदी जर पाहिलं तर माजी सरपंच जयदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, तसेच माजी सरपंच रोशन रामकृष्ण पाटील साहेब देखील उपस्थित आहेत। तसेच सर्व पाहुण्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये। तसेच विश्वासजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत, समाजसेवक, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। तसेच आदरणीय सन्माननीय दिलीपजी भोईर हे देखील उपस्थित आहेत। सर्वांचं हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये। चला शतरक्षण सजवा, एकता स्पोर्ट्स सारंगाव, जास्तीचा वेळ खर्च करू नका आणि आमचे दोन ऑफिशियल्स अंपायर आपणास देखील विनंती करतोय आपण सामन्याला सुरुवात करायची आहे। एक जबरदस्त क्रिकेट आपण या मैदानावरती पाहतोय। मागील 3 दिवसांमध्ये या स्पर्धेचं आयोजन गावदेवी स्पोर्ट्स वडगडच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं आणि आतापर्यंत सर्व सामने रंगतदार या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण पाहतोय। सलामीची जोडी मैदानावरती दाखल करायची आहे। शेलुमाता वर्ल्ड संघ, बॅटर बी फास्ट, लगेच मैदानामध्ये या आणि आमचे दोन ऑफिशियल्स देखील या ठिकाणी सज्ज होत असताना या मॅच मध्ये सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहतोय। अतिश भामरे मागच्या मॅचचा हिरो, काय जबरदस्त अष्टपैलू कामगिरी त्याने केली होती, तो पुन्हा एकदा सलामीला आलाय। तसेच त्याच्या सोबतीनं यतीन मडवी, त्याच्या बॅटमधून देखील आपण 3 षटकार पाहिले होते, तो फलंदाज देखील मैदानावरती दाखल होतोय। चार षटकांचा हा सामना आपण पाहतोय आणि 4 षटकामध्ये जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न नक्कीच शेलुमाता वर्ल्ड संघ हा करेल, कारण एकता स्पोर्ट्स सारंगाव संघाने मागील मॅच मध्ये जबरदस्त फलंदाजी केली होती। जरूर मी विशाल पाटीलचा उल्लेख करेन, त्याच्या बॅटमधून 36 धावा आल्या होत्या आणि मागील मॅच मध्ये समोरील संघासमोर तब्बल 62 धावांचं टार्गेट सेट केलं होतं आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना इथून देखील चांगल्या पद्धतीने धावा बनवाव्या लागतील शेलुमाता वर्ल्ड या टीमला। षटक क्रमांक पहिला गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होत आहे। नवीन आलाय षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी आणि सलामीची जोडी आपण पाहतोय। अतिश भामरे आणि यतीन मडवी हे दोन फलंदाज। सामन्याला सुरुवात होते। आजच्या दिवसातील हा सामना देखील भरपूर महत्त्वाचा आहे। जो संघ जिंकेल तो पुढील फेरीसाठी वाटचाल करताना पाहायला मिळेल। गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती नवीन यांना तुम्ही पाहताय। षटक क्रमांक पहिला स्ट्रायकिंग एंडला अतिश भामरे हा फलंदाज आपण पाहतोय। मागील मॅच मध्ये जबरदस्त सुरुवात केली होती, त्यांच्या बॅटमधून चौकार देखील आपण पाहिला होता आणि त्यांच्याच माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ आहे शेलुमाता वर्ल्ड संघ। पहिलाच बॉल चेंडूला पुल केलाय, पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे, भव्य षटकार अतिश भामरेच्या बॅटमधून। व्हेरी फर्स्ट बॉल फेस करत असताना ठोकलाय षटकार अतिश भामरेनं। हात ट्रॅकर होता, अर्ध्या विकेटवरती हा चेंडू टाकला होता, लवकर लाईन पिक केली, आडव्या बॅटनं चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सरळ 6 धावांसाठी हा भव्य षटकार अतिश भामरेच्या बॅटमधून। खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, पूलचा फटका। मैदानाच्या चहू बाजूनं फटके खेळण्याची क्षमता ठेवणारा खेळाडू आहे अतिश भामरे। यावेळेस पाहिला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, एलिव्हेशन जास्त मिळालं, डिस्टन्स कमी, स्वतः गोलंदाज चेंडू खाली, इथे चुकी झालेली आहे, झेल सुटलाय, अतिश भामरेचा झेल सोडलाय। संधी निर्माण झाली होती या षटकामध्ये, नवीन अगदी फसवलं होतं अतिश भामरेला, स्वतः गोलंदाज चेंडू खाली पोहोचले होते परंतु झेल पकडू शकलेले नाही आहेत आणि इथे एक धाव मिळते फलंदाज झाला। या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 7 या आकड्यावरती। 7 धावा धावफलकावरती आपण पाहतो या मॅच मध्ये।
तर इथे नक्कीच संधी निर्माण करून दिली होती नवीन, परंतु झेल सुटलाय. आतिशला जीवदान मिळालाय या मॅचमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. नवीन राईट आर्म राऊंड विकेट. यतीसाठी स्लोवर वन. हा चेंडू होता बॅटच्या अगदी धावाची संधी आहे आणि इथे देखील खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू जरूर अडवला, परंतु डायरेक्ट हिट होणं फार गरजेचं होतं आणि इथे एक धाव मिळाली. कारण चेंडू सुरुवातीला बॅटला ब्रश झाला आणि तदनंतर मात्र शरीराचा वेध घेतला आणि ते यतीनला देखील एक धाव मिळते या चेंडूवरती. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. शेलूमता वर्ल्ड विरुद्ध एकता स्पोर्ट्स सारंगाव या दोन संघांमध्ये सामना मैदानावरती आपण पाहतोय या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा नवीन राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलवा टप्प्याने चेंडू होता. खेळण्याचा जरूर प्रयत्न. ऑन साईडला खरं तर हा फटका खेळायचा होता, परंतु बॅटच्या टोला चेंडू लागतो आणि चेंडू पॉईंट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय आणि फक्त एकच धाव इथे मिळते आतिशला. मागील 2 चेंडूवरती आतिश भांबरेने संघर्ष केलाय. आत्मविश्वास अजिबात नव्हता मागील 2 चेंडू खेळत असताना आतिश भांबरेचा, आणि इथे जर पाहिलं तर याही चेंडूवरती त्याला सिंगल मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. सलामीची जोडी मैदानावरती शेलूमता वर्ल्ड संघाची देखील आपण पाहतोय. स्लोवर वन. गतीमध्ये परिवर्तन. इथे देखील कमी गतीचा चेंडू होता. पडल्यानंतर शरीराचा वेध इथे देखील घेतोय हा बॉल आणि इथे एक धाव मिळते फलंदाज यतीनला. चांगल्या रणनीतीने गोलंदाजी करतोय या मॅचमध्ये. नवीनचं कौतुक करावं लागेल, कारण मागील मॅचमध्ये जे धोकादायक दोन्ही फलंदाज होते आतिश भांबरे आणि यतीन मडवी, हे दोन्ही फलंदाज या मॅचमध्ये त्यांच्या विरोधात गोलंदाजी करत असताना एक सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं. कारण त्यांच्या विरोधात गोलंदाजी करताना कमी गतीचे चेंडू टाकले जातात. व्हेरिएशन पाहायला मिळतं. वैविध्यपूर्ण विविधता गोलंदाजामध्ये आपण पाहतोय सातत्यानं या मॅचमध्ये. यावेळेस आडव्या बॅटनं मिड विकेटला टर्न केलाय बॉल. त्या ठिकाणी डीपमध्ये प्रोटेक्शन आहे आणि एकच धाव याही चेंडूवरती मिळते. दरम्यान पहिल्या षटकाचे ते खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 11 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचे इथे खेळ संपलाय आणि 11 धावा धावफलकावरती. गोलंदाज नवीनचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी त्यांनी हाताळली. जरूर त्या षटकामध्ये जर पाहिलं तर एक षटकार आला पहिल्या चेंडूवरती, परंतु तदनंतर चांगला कंट्रोल त्यांनी आपल्या गोलंदाजीवरती दाखवला. 4 षटकाचा सामना आहे. षटक क्रमांक 2 जालिंदर बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे स्विच. इटचा फटका चेंडूला स्विच केलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर. स्विच हिटचा फटका कमाल केली या फटक्यावरती. अफलातून फटका पाहायला मिळाला आतिश भांबरेच्या बॅटमधून. सुरुवातीलाच मात्र टान्स त्याने चेंज केला आणि तदनंतर खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केला. यावेळेस पुढे आले होते. खेळण्याचा जरूर प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला चेंडू आणि ते डॉट बॉल पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे आतापर्यंत या आकड्यावरती. 17 धावा फलकावरती आपण पाहतो या मॅच मध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. जालिंदरच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आणि तदनंतर डॉट बॉल पाहायला मिळतोय. आदरणीय सन्माननीय नरेशजी कारभारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. खोलवा टप्प्याने चेंडू होता. बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. आणखीन एक चेंडू डॉट येतोय. चांगली गोलंदाजी करतायत जालिंदर. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि तदनंतर सलगचे 2 चेंडू डॉट या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत.
नवीनच्या षटकामध्ये देखील असंच काही चित्र होतं. पहिल्या चेंडूवरती आतिशच्या बॅटमधून षटकार आणि तदनंतर नवीननं चांगली गोलंदाजी केली. जालिंदर देखील अगदी तसंच काही करतोय. पुन्हा एकदा स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. पॉईंट क्षेत्रामध्ये शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचते. चांगलं शतरक्षण. वाह, काय शतरक्षण केलंय. कमाल दाखवली त्या शतरक्षकानं. अतिशय वेगाने चेंडू गेला होता पॉईंट क्षेत्राच्या दिशेने, परंतु शतरक्षक पुढे आलेत आणि त्यांच्या माध्यमातून सुंदर शतरक्षण पाहायला मिळालं. फक्त एकच धाव या चेंडूवरती आपण पाहतोय. सिंगल्स सातत्याने येत आहेत या मॅचमध्ये. जरूर 2 षटकार आलेत, परंतु संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती 18 या आकड्यावरती. 18 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय. अजून 2 चेंडू या षटकामधील बाकी आहे. जालिंदर पुन्हा एकदा बॉल इन ट्रॅकवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस फटका फसलाय. यतीनचा हा फटका फसलाय. स्वतः गोलंदाज डाऊन द बॉल करणार नाहीये चूक. इथे विकेट मिळाली आहे. यतीनला परतावा लागेल. यतीन मडवी इथे बाद होतोय. फलंदाज बाद. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 19 धावा धावफलकावरती उभारल्यात. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि एक ऐकूया सुमधुर संगीत. एकोणीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 11 धावा. या षटकामध्ये एकंदरीत 8 धावा पाहायला मिळाल्या. एक बाईकच्या स्वरूपात एक्स्ट्रा स्वरूपात एक धाव मिळाली. खरं तर ती धाव नव्हती, परंतु यष्टिरक्षकाने धावबाद करण्याचा प्रयत्न केला होता नॉन स्ट्राईक फलंदाज आतिश भांबरेला आणि तिथून ती सांघिक धाव मिळाली शलुमाता वर्ल्ड या टीमला. गोलंदाज तयार. षटक क्रमांक 3. हो, लोअर फुटर चेंडू होता. स्लॉग हिट करायचा होता. शरीराचा वेध घेतला आणि तदनंतर चेंडू जर पाहिला तर शॉर्ट थर्डमॅनच्या रिझनमध्ये ट्रॅव्हल होतोय आणि इथे जर पाहिलं तर एक धाव मिळते. चेंडू बॅटला ब्रश झाला आणि तदनंतर शरीराचा वेध घेतला आणि इथे एक धाव मिळाली प्रतीकला. या एका धावेने संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. खरं तर एक जबरदस्त क्रिकेट आपण पाहतोय मैदानावरती. सध्याच्या घडीला ग्रामीण क्रिकेट खूप जास्त प्रगल्भ झालेला आहे आणि अलीकडच्या कालामध्ये ग्रामीण क्रिकेटनं टाकलेली कात आणि ग्रामीण क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस आपण मैदानावरती पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. अक्षय राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटा चेंडू होता पॉईंट क्षेत्रामध्ये. काय जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल जातोय गॅप मध्ये. इंटू गॅप सीमारेषेच्या पलीकडे. आतिश भांबरेच्या बॅटमधून अजून एक येतोय. एक दर्जेदार चौकार.
चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. हा चेंडू देखील जातोय वाईड ऑफ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी आणखीन एक दर्जेदार फटका आतिश भांबरेच्या बॅटमधून. उलटा चेंडू होता आणि मिड ऑफच्या डोक्यावरून हा कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि सदाबहार हा चौकार आलाय आतिश भांबरेच्या बॅटमधून. जबरदस्त फलंदाजी करत असताना आतिश भांबरे तंत्रशुद्ध बॅटिंग करतोय, कारण मैदानाच्या चौबाजूनं फटके खेळण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. या अगोदरचा चौकार जर पाहिला तर पॉईंट क्षेत्रामध्ये खेळला होता. इथे जर पाहिला तर कव्हर क्षेत्रामध्ये हा कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला होता आतिशच्या बॅटमधून. परफेक्ट फटके त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. तंत्रशुद्ध फटकेबाजी करण्यासाठी अतिश जाणला जातो आणि आज त्याचं ज्वलंत उदाहरण तो मैदानामध्ये दाखवत असताना पुन्हा एकदा अक्षय ओव्हर द विकेट. उलटाच बॉल या चेंडूला देखील उडवलाय सीमारेषेच्या पलीकडे. बॉल चाललाय 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 सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर. अजून एक मोठा फटका आतिशच्या बॅट. फुलटॉस चेंडू होता आणि इथे जर पाहिलं तर मोठा फटका आलाय आतिशच्या बॅटमधून. डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून हा फटका खेळला होता. आज खूप जास्त फॉर्मात आहे आतिश भांबरे आणि सातत्यानं आक्रमण तो दाखवतोय, आक्रमकता दाखवतोय आपली. आणि इथे देखील पाहिलं तर सलगच्या मागील 3 चेंडूवरती त्याच्या बॅटमधून मोठे फटके आलेत. इथे देखील षटकार आलाय. तर नक्कीच आमचे पंच पाहणी करतायत की चेंडू कमरेच्या खाली आहे की कमरेच्या वर, आणि नक्कीच निर्णय मैदानामध्ये थोड्याच वेळात पोहोचवला जाईल. फेअर डिलिव्हरी हा षटकार आलाय, परंतु या 6 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 33 या आकड्यावरती. 33 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. काय जबरदस्त बॅटिंग करतायत आतिश भांबरे, इम्प्रेस करतायत. तर नक्कीच अंपायर रिव्ह्यू घेऊ शकतात, त्यांना तो अधिकार दिलेला आहे. मागील 3 दिवसांपासून आपण अशा प्रकारची नियमामध्ये मैदानावरती खेळ पंचांना एखादा डाऊट आला तर ते नो बॉलसाठी रिव्ह्यू घेऊ शकतात. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 33 या आकड्यावरती. क्षमस्व, थोडीशी चुकी होते आणि धावा संख्या झाली आहे ती 34 धावा. 34 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आणि 34 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आतिश भांबरेच्या बॅटमधून धुवाधार फटकेबाजी पाहायला मिळते. काय बॅटिंग करतोय. खरं तर आज क्लास दाखवतोय. आपल्या आपल्या नावाची चर्चा का केली जाते. आज चांगली बॅटिंग करतायत. इथे आणखीन एक फुल टच बॉल. इथे जर पाहिलं तर पंचाने नो बॉल घोषित केलाय. बॉल जातोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार जातोय 4 धावांसाठी. अजून एक दर्जेदार फटका आणि हा
मला मिळाला फुलटॉस चेंडू होता आणि बिमर चेंडू होता, शरीरभेदी चेंडू होता आणि नो बॉल आणि या चेंडूवरती चौकार देखील आलाय. तब्बल 5 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाल्या आणि पुढचा चेंडू मात्र फ्री हिट असेल. संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे ती 39 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा अक्षय, राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडूला टर्न केला, डीप मधून शतरक्षक पुढे आलेत. फक्त इथे एकच धाव मिळते या चेंडूवरती. चांगलं शतरक्षण राहिलं, परंतु अक्षयनं या षटकामध्ये भरपूर साऱ्या चुका केल्यात. फुलटॉस चेंडू टाकलेत, नो बॉल टाकलेत आणि सातत्याने त्याच्या विरोधात आक्रमण देखील केले गेले. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये चांगल्या पद्धतीने गोलंदाजी झाली होती एकता स्पोर्ट्स सारंगावची, परंतु अक्षयच्या या षटकामध्ये धावा खोऱ्याने येत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा राईट अप ओव्हर द विकेट ना अक्षय. यावेळेस मोठा फटका प्रतीक भोईरच्या बॅटमधून येतोय, लांब 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 लचक, आणखीन एक दर्जेदार षटकार. व्हॉट अ शॉट. नक्कीच 46 धावसंख्या आपण पाहतोय. 3 षटकांचा इथे खेळ संपलेला आहे आणि 46 धावसंख्या. या षटकामध्ये भरपूर साऱ्या धावा आल्यात, कारण सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये फक्त 19 धावा धावफलकावरती होत्या आणि आतापर्यंत अक्षयच्या विरोधात धुवाधार फलंदाजी पाहायला मिळते. कारण सुरुवातीला जर पाहिलं तर आतिश भांबरे आक्रमक झाले होते, परंतु इथे प्रतीक भोईरने देखील षटकार ठोकलाय. त्याने देखील आपल्या आक्रमकतेची जाणीव करून दिली आहे या मॅचमध्ये. त्याच्या बॅटमधून देखील षटकार आलाय. 39 वरून जर पाहिलं तर सिंगल आली आणि तदनंतर षटकार पाहायला मिळाला प्रतीकच्या बॅटमधून. स्लॉग ओव्हरचं षटक आहे आणि या षटकामध्ये आता मात्र जर पाहिलं षटक क्रमांकाचा होता. बॉलिंग ट्रॅकवरती निशांत आलेत आणि स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर आतिश भांबरे. गोलंदाज तयार ओव्हर द विकेट. यावेळेस बॅटचे एज आणि यष्टांच्या मागे इथे झेल ठिफलाय, इथे धक्का बसतोय, फलंदाज बाद होतोय. आतिश भांबरे निघालाय परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. देऊन बाद होते आतिश भांबरे. खूप चांगली बॅटिंग त्याने केली. त्याच्या बॅटमधून षटकार आणि चौकारांची आतषबाजी या मॅचमध्ये पाहायला मिळाली आणि इथे तो बाद झाला. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा त्याने जरूर प्रयत्न केला, परंतु यष्टांच्या मागे यष्टरक्षकानं खूप सुंदर झेल टिपलाय. निशांत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. नवीन फलंदाज मैदानावरती वैभव दाखल होतोय. इथे वैभवसाठी खोलवर टप्प्याने चेंडू होता, परंतु काय फ्लिक केलाय, अफलातू फटकाय. मनगटाच्या साह्यानं या चेंडूला उडवलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. व्हॉट अ शॉट. संख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 52 या आकड्यावरती. 52 रन्स ऑन बोर्ड. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. निशांतच्या विरोधात देखील आक्रमण याही षटकामध्ये पाहायला मिळते. यावेळेस पंचाकडे पाहिलंय, समोर सापडलेत वैभव. इथे पायचीच्या स्वरूपात बाद होतात. आणखीन एक धक्का बसतोय. फलंदाज वैभव बॅक टू द पेव्हिलियन. धन्यवाद. इथे पायचीच्या स्वरूपात आणखीन एक विकेट मिळाली आहे एकता स्पोर्ट्स सारंगाव या टीमला.
खरं तर वैभवला बाद केलंय, वैभवच्या बॅटमधून षटकार आला आणि लगेचच त्याला इथे पायचीच्या स्वरूपात बाद केलंय गोलंदाज निशांतनं. यानंतर होणारा सामना म्हसोबा पिंपलास विरुद्ध रांजनोळी. तर दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करतोय आपण यायचं टॉस करण्यासाठी. म्हसोबा पिंपलास विरुद्ध रांजनोळी या दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करतोय आपण या टॉस करण्यासाठी. इथे फुलटॉस बॉल आणि याही चेंडूचा खरफूस समाचार घेत असताना इथे देखील ठोकलाय भव्य षटकार, सिक्सर. होणार नाहीये कारण क्षेत्ररक्षण सुंदर झालंय, फक्त एकच धाव. तर यानंतर होणारा सामना म्हसोबा पिंपलास विरुद्ध माऊली स्पोर्ट्स रांजनोळी या दोन संघांमध्ये. आणि दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करतोय आपण या टॉस करण्यासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळी समोरच्या दिशेने व्यासपीठावरती हा चेंडू येतोय. व्यासपीठाला मानवंदना देणारा षटकार आलाय फलंदाजाच्या बॅटमधून, सिक्सर. या 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 65 या आकड्यावरती आणि 66 धावांचं टार्गेट सेट केलंय या मॅच मध्ये शेलुमता वळ या संघाने. सुरुवातीला अतिशच्या बॅटमधून 35 धावा, तदनंतर प्रतीक देखील बरसले, त्यांच्या बॅटमधून 2 षटकार आले, वैभवच्या बॅटमधून षटकार आले. सांघिक खेळ खूप छान पद्धतीने शेलुमता वळ या संघाने या मॅच मध्ये दाखवलाय आणि चांगली धावसंख्या उभारली आहे. आतापर्यंत जर फलकावरती धावा जर पाहिल्या तर तब्बल 65 धावा आणि 66 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतो एकता स्पोर्ट्स सारंगाव या संघाच्या विरोधात. तर म्हसोबा पिंपलास आणि माऊली स्पोर्ट्स रांजनोळी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी. सन्माननीय विश्वाजी पाटील साहेबांच्या आपण करूया. बाटेल आहे पिंपळस विपक्ष रांजनोली. हेड हेड अथवा टेल अशी मागणी करायची. पिंपलास टीमची मागणी हेड. रिटॉस आपण करणार आहोत. हेड अशी मागणी आहे विशालची. हेड अशी मागणी आहे विशालची आणि टेल आला म्हणजे टॉस जिंकलाय रांजनोली टीमने. साबाना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे. थोडी चर्चा आपण दोन्ही टीमच्या कॅप्टन सोबत करूया. साबाना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे. सोमनाथजी टॉस जिंकला, मॅचच्या बरोबर निर्णय काय असेल? फिल्डिंग. आणि आज कशा प्रकारे टीम बनवली, कोणते कोणते महत्त्वपूर्ण खेळाडू या सामन्यासाठी असणार आहे तुमच्या टीमच्या माध्यमातून? महत्त्वपूर्ण काय फिल्डर नाही आहेत, असेच पोरं घेऊन आलो आहे, खेळू आम्ही आम्ही. आणि प्लान्स काय असतात? 4 ओव्हर समोर पिंपळास सारखी एक चांगली टीम आहे, किती पण रोखण्याचा प्रयत्न आणि गोलंदाजी क्रम काय आजचा? प्लॅन तर काहीच नाही. आणि शेवटचा प्रश्न नक्की विचारेन की या स्पर्धेविषयीचं तुमचं मत. खूप छान आयोजन आहे आणि जी त्यांनी आम्हाला खेळायची संधी दिली त्यांचं धन्यवाद.
बेस्ट ऑफ लक टीम रांजनोली. सोमनाथजी कमी बोलतात तर मैदानाच्या आतमध्ये नक्की बोलताना दिसतील आपल्याला. विशालजी आमच्या समवेत. पहिला प्रश्न विशाल हाच विचारेन की नवीन सीझन, भरपूर साऱ्या स्पर्धा तुम्ही खेळणार आहेत, सो यावर्षी या नवीन हंगामामध्ये काय ध्येय, काय लक्ष, काय थॉट्स आहेत? ध्येय आहे दाखवू दे. विशालजीचा पण बोलण्याचा मूड दिसत नाही आहे. टॉस कम्प्लीट, टॉस जिंकला रांजनोलीने. प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. तर नक्कीच दुसऱ्या सत्रासाठी आपल्याला जॉईंट होतील विशाल पाटील. इथे 66 धावा बनवायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी एकता स्पोर्ट्स सारंगाव या टीमला. आणि सलामची जोडी मैदानावरती दाखल होत आहे. एका बाजूला विशाल पाटील यांना आपण पाहतोय, मागच्या मॅचचा हिरो. त्याच्या बॅटमधून 37 धावा आपण पाहिल्या, परंतु खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये त्यांना चांगली सुरुवात करावी लागेल. आणि दुसऱ्या इनिंगसाठी आपल्याला जॉईंट होतात विशालजी पाटील. थँक्यू सो मच निशांतजी. सामन्याला सुरुवात फर्स्ट ओव्हर. आतिश समोर विशाल. पहिलाच बॉल सांगून आलाय बॅटची कडा. पहिल्याच बॉलवरती मॅचची गोल्डन विकेट. जावं लागेल विशाल पाटीलला वापस. की विशाल खेळले होते आणि या मॅचमध्ये विशाल लवकर बाद झाले. नेक्स्ट बॉल मिस टायमिंग. हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर डाऊन दी बॉल. मिस्टेक होणार नाहीये. आणखीन एक सफलता इथे मिळेल आतिश भांबरे यांना. धक्का लागला आता दुसरा. एकता स्पोर्ट्स सारंगावला. बॅटर इन ॲट नंबर 4 आकाशाला मैदानाच्या आतमध्ये. मागील सामन्यामध्ये आकाशने देखील चांगलीच बॅटिंग केली होती, पण तिथे परिस्थिती वेगळी होती आणि इथे वेगळे आहे. कारण बघा, फर्स्ट बॅटिंग करत असताना मोठे फटके खेळणं आणि सेकंड इनिंगमध्ये अंडर प्रेशर मोठे फटके खेळणं, या दोन गोष्टींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये दबावाला झुगारून आता इथे मोठे फटके खेळणं आवश्यक असेल प्रत्येकी बॅटरला. कारण या समीकरणामध्ये सारंगाव संघ तेव्हा जिवंत राहू शकतो जेव्हा सातत्याने मोठे फटके येतील. ऑन साईडला हा फटका डीप मिड विकेटला फिल्डर आहे, फक्त मिळेल एक सिंगल. आणि बघा, ज्याप्रमाणे फील्ड प्लेसमेंट ठेवले गेले त्याप्रमाणे गोलंदाजी होत आहे, ही महत्त्वपूर्ण गोष्ट. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये ॲज अ बॉलर प्रॉपर लाईन अँड लेंथ तर मॅटर करतेच, पण ज्याप्रमाणे आपण फिल्डिंग सेट केली त्याप्रमाणे गोलंदाजी करणं महत्त्वाचं आहे. आणि आतापर्यंत आपण पाहिलं की ज्याप्रमाणे फिल्डिंग आहे त्याप्रमाणे गोलंदाजी सुरू आहे.
नेक्स्ट बॉल, धीम्या गतीने हा बॉल टाकला. या षटकामध्ये भरपूरदा आपण बोटं फिरवताना पाकलं आतिशला, आणि अशा प्रकारे जर आपण पाकलं तर खेळ देखील पहिल्या षटकाचा समाप्त. आफ्टर फर्स्ट ओव्हर फक्त आणि फक्त 2 धावा धावफलकावरती, विकेट गेले 2, आणि येणाऱ्या 3 षटकांमध्ये हा सामना जिंकण्याकरिता इथनं आवश्यकता असेल अजून देखील 64 धावेंची. सर त्वरित फिल्डिंग सेट करा. अजून देखील जर आपण पाकलं येत्या 3 षटकांमध्ये 64 धावा बनवायच्यात. यानंतर होणारा सामना म्हसोबा पिंपळास त्यांच्या विपक्षामध्ये रांजनोली संघ आपल्याला खेळताना दिसेल. आणि दोन्ही टीमच्या कॅप्टन सोबत जेव्हा चर्चा केली, खऱ्या अर्थाने दोन्ही टीमचे कॅप्टन बोलण्यामध्ये विश्वास नाही दाखवत, करण्यामध्ये विश्वास दाखवतात. कारण टॉस बॉक्समध्ये कोणी अगदी योग्य मनोगत दिलंच नाही. अपेक्षा करूया की मैदानाच्या आतमध्ये नक्कीच चांगला खेळ होईल. 18 मध्ये आता 64 धावेंची आवश्यकता आहे. सेकंड ओव्हर, उज्ज्वल पाटील गोलंदाजी मार्कवरती, आणखीन एक महत्त्वपूर्ण खेळाडू या टीमचा. आणि पाहिलं गेलं तर शेडूमाता वर्ल्ड संघ देखील एक कंप्लीट टीम आहे. कारण त्यांचा बॅटिंग क्रम असो, त्यांचा गोलंदाजी क्रम असो, ऑप्शन्स भरपूर सारे आहेत आणि चांगले चांगले ऑप्शन्स आहेत. त्यामध्ये उज्ज्वल सेकंड ओव्हरमध्ये 18-64चं समीकरण उरलं आहे. ओव्हर द विकेट, उज्ज्वलचा पहिलाच बॉल, फुल टॉस, बट बॅटचा टोला लागला हवेमध्ये. डी मिड विकेटला फोल्डर पोहोचतायत, कॅच ड्रॉप. छोट्या भावाने बॉल टाकला, बट मोठ्या भावाने कॅच सोडली. वैभव होते आणि कॅच पकडायला हवी होती, कारण वैभव देखील एक चांगले फिल्डर आहेत. आणि खऱ्या अर्थाने या चर्चा मॅच संपल्यानंतर होतील. 2 धावा दरम्यान इथे मिळतील. धावफलक 4 वरती. नेक्स्ट बॉल, बॅकफूट वरती जाऊन खेळायचं होतं. अगदी ऑन द टोज स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. मग कदाचित जर बॅटचा संपर्क आला असताना तर एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर 38 सर्कलमध्ये होते. आणि अगदी ते पाहताच बघा फिल्डिंगमध्ये चेंजेस आता झाले. आता एक फिल्डर डीप एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळतो, एक फिल्डर इनफिल्डमध्ये पॉईंटला आहे, आणि त्याचप्रमाणे आता मिड ऑफला देखील एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट बॉल, उज्ज्वलचा ऑन साईडला हा फटका. यस, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, बॉलला थेट पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. हेच तर फटके हवे आहेत, आणि तो फटका येतो बॅटर आकाशच्या बॅटमधनं हा षटकार. षटकार येतोय. असं भरपूर सारे चेंडू आता आकाशामध्ये पाठवावे लागतील, तेव्हा जाऊन हे समीकरण चेंज होऊ शकतं. पुल करायचं होतं, बॅट सिकट मागे चाललाय, शॉर्ट थर्डला फिल्डिंग चांगली, फक्त एक सिंगल. बघा एखादा मोठा फटका येतो आणि त्यानंतर येत्या 2 ते 3 चेंडूंवरती जर सिंगल डबल येतील तर हे स्कोर कार्ड बघा, हे जे लक्ष आहे ना त्याचं पाठलाग होऊ शकत नाहीये. तुम्हाला सातत्याने पहा, तुम्हाला 4 चेंडूंवरती कमीत कमी 3 तरी मोठे फटके हवेच आहेत, बट ते झाले नाही आतापर्यंत. बघा पहिले 3 चेंडू आपण पाकले, एक षटकार जरूर आलाय, बट जे 2 चेंडू आहेत, एका चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर मागील चेंडूवरती सिंगल, मोठे फटके ते देखील बघा लगातार पाहिजेत. कारण आता धावफलक आपण पाहिलं तर 12 वरती पहिलं षटक आतिश भांबरे यांचं फार शांत गेलं, पण हा फुल टॉस आणि फुल टोल वसूल केला जाईल. बघा जसा जसा सायंकाळचा सत्र जवळ येतो ना, त्या क्षेत्रामध्ये मोठे फटके आपल्याला फार पाहायला मिळू शकतात. आणि हा फुल टॉस होता आणि मोठा फटका येतो बॅटर अविनाशांचा बॅटमधनं आता षटकार. बॅटचा अगदी संपर्क जरा थोडा कमी जरी झाला ना तरी त्या क्षेत्रामध्ये बॉल बाहेर जाईल, आणि ते घडलं मागील चेंडूवरती. षटकार येतो, धावफलक आता 18 धावा धावफलकावरती आहेत. अजून देखील काही चेंडू शिल्लक या दुसऱ्या षटकामध्ये. आणखीन एक फटका ऑन साइडला, बट मिस टायमिंग आहे, फिल्डर पोहोचतात, कॅच पकडली जाईल, सफलता मिळेल. आता उज्ज्वलला धक्का लागला, आता हा तिसरा. धक्का तिसरा लागला. नवीन फलंदाज आता मैदानात मध्ये दाखल होत आहेत.
नवीन मैदानाच्या हातामध्ये येतो. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला राम पाहायला मिळतात. हा देखील एक महत्त्वपूर्ण खेळाडू या संघाचा. कारण मग गोलंदाजाच्या माध्यमातून काही मिस्टेक जर झाली तर समजवण्यासाठी प्रत्येक वेळेस आपण रामला पुढे येताना पाहिले. विकेट लास्ट बॉलवरती. धक्के आतापर्यंत 3 लागलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये नवीनच आला. समीकरण आता स्वराज्य आपण पाहिलं तर फार अवघड झालंय, कारण स्टार्ट महत्वाचा होता. स्टार्ट धीमा झाला, विकेट सातत्याने गेले. नवीन आला मिस्टामिंग हव्यामध्ये. आणखीन एक विकेट मिळेल का? फायनल लेगचे फिल्डर पोहोचतायत. कॅच ड्रॉप का असं वाटलं देखील होतं की झेल होऊ शकते, बट रनआउटची शक्यता. थर्ड अंपायरची मागणी. आणि जर बॅटर नवीन रनआउट झाला ना तर आपण हेच म्हणूया की आसमान से गिरा और खजूर में अटका. कारण झेल ड्रॉप झाली आणि त्यानंतर जर रनआउट झाले ना तर फार मोठा दुःख होईल. दुसरा धावेचा प्रयत्न केला होता आणि त्या प्रयत्नांमध्ये आता किती यशस्वी राहिलेत की नाही राहिलेत ही गोष्ट आता आपल्याला समजेल. चेक केलं जाईल की बॅटर सेफ आहे की रनआउट. पण सध्याच्या घडीला बघा बॅटर वॉक करतात, कारण बघा रनिंग बिटवीन द विकेटमध्ये आपल्याला हे ठाऊक असतं की एक्झॅक्टली आपण क्रीजपर्यंत पोहोचलो की नाही. कॅमेरा वर्क अतिशय चांगला, कारण UCNच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जाते. थोडं क्लोज डिसिजन आहे, त्या अनुषंगाने थोडा एक्स्ट्रा वेळ लागतो. चेक केले जात आहे नवीन पोहोचलेत की नाही पोहोचलेत, अजून देखील कन्फर्मेशन आलेलं नाही आहे. आणि निर्णय आलेला आहे, बॅटर सेफ, नॉट आउट. आणि असं वाटलं होतं नवीनला की मी पोचलो नाही आहे, कारण तो वॉक देखील करत होता. 2 मिळतील, खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या अखेरीस धावफलक 20, म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूंवरती आवश्यकता आहे 46 धावांची. पहिलाच बॉल आर्क मध्ये आहे आणि पाठवला पार्क मध्ये. जबरदस्त फटका, षटकार येतोय. बॅटर आकाश सबाट मध्ये हा षटकार. त्याचा निकाल काय असेल ते आपल्याला पुढील चेंडूवरती समजेल. षटकार तर इथे आला, सुरुवात तर चांगली राहिली या ओव्हरची. 11 मध्ये आता 40 धावांची आवश्यकता. असे फटके हवे आहेत. आकाशने आणखीन एक मारलाय आकाशात आणि जबरदस्त मारलाय. OTT ओव्हर द टॉप स्ट्रोक. व्हाट अ शॉट, सिक्सर. की बघा शॉर्ट पिच डिलिव्हरी हा चांगला पर्याय आहे, वाईट नाही आहे. बट जेव्हा तुम्ही शॉर्ट पिच बॉल टाकता तेव्हा ॲज अ बॉलर तुमच्याकडे गती असणं देखील गरजेचं आहे. तुम्ही शॉर्ट पिच टाकाल आणि इतक्या कमी गतीने जर टाकाल ना तर बॉल फक्त बाउंड्री लाईनच्या बाहेरच जाताना दिसेल. आणि तेच घडलंय मागील 2 चेंडूंवरती. बघा जो सामना एका क्षणाला आपल्याला वाटत होतं 12 मध्ये 46 फार अवघड आहे, बट 2 चांगले फटके. आता समीकरण जर पाहिलं तर 10 मध्ये आता आवश्यकता आहे 34 धावांची. सामन्यामध्ये आता कमबॅक झाला, पलटवार इथे मैदानाच्या हातामध्ये आकाशने केला. आज आपण सुरईच्या आकाशला देखील 7 वेळा चेंडू आकाशामध्ये मारताना पाहिलं मॉर्निंग सेशनमध्ये. आता सध्या सगळ्यांना या आकाशने देखील 3 मारलेत आणि आणखीन जर अशाच प्रकारे बॅटिंग झाली तर हे समीकरण चेंज होऊ शकतं. 10 चेंडू शिल्लक, 10 मध्ये आता आवश्यकता 34 धावांची. नेक्स्ट बॉल. यावेळेस शफल क्रॉस करून खेळण्याचा प्रयत्न होता, बॉल मागे चालला. फर्स्ट ऑफ ऑल फायनल लेगच्या फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक झाली, बट बॅकअपला अतिशय फिल्डिंग चांगली. मिळेल फक्त एक सिंगल, म्हणजे आता 9 चेंडू
33 धावांची आवश्यकता. येणाऱ्या 3 चेंडूंवरती कमीत कमी 2 मोठे फटके इथे हवेच आहेत. टीम सारंगावला तेव्हा जाऊन अंतिम षटकापर्यंत फाईट इथनं केली जाऊ शकते. 9 मध्ये 33. राऊंड विकेट. नेक्स्ट बॉल. आणि दरम्यान इथे जर आपण पाहिलं तर बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डाऊन द लेग साईड अतिरिक्त रन दरम्यान इथं मिळेल. मॅचमध्ये रंगत निर्माण झाली आहे. एक मिनी कमबॅक जे आपण म्हणू शकतो ना ते झालं. पण अजून देखील कार्य अधुरा आहे कारण अजून देखील 9 मध्ये 32 बनवायचं आहे. फुल लेन टाकला स्ट्रेट बॅटने. लॉंग ऑल ला फिल्डर थांबलेत आणि हे थांबणं चुकीचंच राहिलं. जजमेंट चुकला यतीनचा. त्याचा फायदा मिळेल सारंगावला कारण हा बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. बघा ते म्हटलं जातं ना की शून्यामधनं देखील विश्व घडवला जाऊ शकतो. पण ते विचार तो विश्वास तुम्हाला स्वतःवरती दाखवावा लागतो. 12 मध्ये 46 ची जेव्हा आवश्यकता होती ना तेव्हा हा सामना सारंगावसाठी शून्यच होता. पण आता त्यातनं विश्व घडवायला मॅचमध्ये कमबॅक करायला ही सुरुवात आणि हा रिप्लाय या दोन्ही फलंदाजांचा की सामना अजून संपला नाहीये कारण अजून देखील आम्ही मैदानाच्या आतमध्ये लढतोय आणि प्रयत्न चांगलेत. नेक्स्ट बॉल. हा फुल टॉस आणि कनेक्शन किती चांगलं. इतकं चांगलं की हा बॉल देखील गेलाय. काऊ कॉर्नर पार. षटकार. बघा ती हिंदीमध्ये एक म्हण आहे ना की क्रिकेट में अर्श फरश तक आने में देर नाही लगती. वेळ बदलायला वेळ नाही लागत आणि सध्याच्या घडीला तेच घडलंय. षटकार धाव फळक या 7 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला. 44 म्हणजे चेंडू शिल्लक 7 आणि 7 मध्ये 22 धावांची आवश्यकता. गेम ऑन. 7-22. 66 धावांचं लक्ष्य. 2 ओव्हरमध्ये 46 धावांची आवश्यकता होती आणि आतापर्यंत या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत 24 धावा. 7 मध्ये 22 ची आवश्यकता. कोणाला डाऊट असेल तर तुम्ही या चेक करा. 7 मध्ये 22. कारण बघा इथे दोन्ही संघ बघायला गेलं तर आयोजन कमिटीसाठी एकच आहेत. कोणीही जिंकलं तरी आम्ही खुशच आहोत. 7 मध्ये 22. हा चेंडू महत्वाचा. हा देखील फुल टॉस बट कनेक्शन तितकं चांगलं नाहीये. लॉंगला फिल्डर कॅच पकडली जाईल. मॅच मध्ये ट्विस्ट म्हणजे लास्ट ओव्हर मध्ये हा सामना जिंकण्याकरिता आता 22 धावांची आवश्यकता. बट कमबॅक फार चांगला. बघा आजच मी मॉर्निंग सेशन मध्ये म्हटलो की इतिहास पराभवांची देखील नोंद करतो पण तुमच्या संघर्षामध्ये तितका दम असला पाहिजे आणि संघर्षामध्ये दम आहे. प्रयत्न केलेत आणि ही लढाई अजून देखील लढली जात आहे. पण या लढाईचा निकाल कोणाच्या बाजूने लागेल कारण येणारे 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता. येऊ शकला असता आणि हवेचा प्रवाह देखील त्याच दिशेने होता पण मिस्टेक केली. पण सध्याच्या घडीला 12 मध्ये 46 हव्या होत्या जिथे वर्ल्ड संघाचा डगआउट शांत होता. खेळाडू देखील शांत होते मैदानाच्या आतमध्ये. आता त्यांच्या चेहऱ्यावरती देखील 12 वाजलेत कारण त्यांना देखील ठाऊक आहे की जर एका ओव्हरमध्ये 24 येऊ शकतात तर 22 का नाही बनवू शकतात. बट आता लास्ट ओव्हर विश्वास दाखवला गेला वैभव पाटील वरती. 6-22. पहिले 3 चेंडूच आपल्याला एक्झॅक्टली सांगू शकतात की या सामन्यामध्ये अंतिम चेंडूपर्यंत लढत रंगेल की हा सामना वर्ल्ड संघाच्या बाजूने जाईल. 6-22. पहिलाच बॉल फुल टॉस आणि फुल टोल वसूल केला जाईल. षटकार. म्हटलं जातं ना की स्वतःच्या मनगटातील ताकदीवरती ज्याला विश्वास असतो ना त्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस
नियती सुद्धा करत नाही आणि ते धाडस ते सामर्थ्य दाखवलं आकाशने. 4 पाठवलेत आकाशामध्ये आणि आता जर पाहिलं समीकरण आपण 5 मध्ये 16. आता टेन्शन, आता समस्या अडचणी वर्ल्ड टीमला देखील जाणवतात. कारण आता इक्वेशन येणारे 5 चेंडू 16 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल आणि लॉंग वे शफल झाले होते आणि या फटक्याची या परिस्थितीमध्ये काही आवश्यकता होती का? कारण हा बॉल देखील गुडलँड स्पॉटवरती होता. स्ट्रेट बॅटने जर खेळले असते ना तर मोठा फटका येऊ शकला असता. बघा प्रेशरमध्ये शॉट सिलेक्शन ही गोष्ट फार महत्त्वाची असते आणि अशा परिस्थितीमध्ये एक निर्धाव चेंडू देखील ना फार महाग पडतो आणि सध्या सगळे हा निर्धाव चेंडू आलाय म्हणजे आता 4 चेंडू शिल्लक 16 धावांची आवश्यकता. आणि बघा आता वैभवला देखील पाहिलं गेलं तर जास्त काही करायचं नाहीये. 1 ते 2 डॉट बॉल आणखीन टाकायचे आहेत आणि जर वैभव हे कार्य करू शकला तर हाच सामना पूर्णपणे वर्ल्ड टीमच्या बाजूने जाईल. 4-16 4-16ची आवश्यकता असताना हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँडिंग देखील झाली आहे लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार लाजवाब इनिंग. षटकार येतोय 3 चेंडू आता 10 धावांची आवश्यकता. आकाश सध्या सगळीला नॉट आउट खेळतोय. .35 35 धावांवरती नॉट आउट खेळतोय आकाश. 3 मध्ये आता 10 बनतील का? विकेट हवे आहे वर्ल्ड टीमला. नेक्स्ट बॉल हा देखील फुल टॉस आणि हा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 मध्ये आता 4. विजयाच्या दाराजवळ उभं केलं आकाशने. असून देखील स्टील क्वेश्चन मार्क. जिंकेल कोण? 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. बघा अजून देखील वर्ल्ड टीमसाठी काही बिघडलेलं नाहीये. एखादा डॉट बॉल किंवा आकाशची विकेट जर इथे येता चेंडूवरती काढली गेली तर अजून देखील वर्ल्ड संघ देखील मॅच जिंकू शकतोय. पण त्याच पलीकडे जी मेहनत आकाशने या मॅचमध्ये आतापर्यंत केलेली आहे ना तिला जर सार्थक ठरवायचं असेल तर 2 मध्ये आता 4 बनणं आवश्यक. 2-4चं समीकरण. पुढचा बॉल प्रेशर दोन्ही बाजूंनी आहे. 2 मध्ये 4ची आवश्यकता असताना वाईड लाईन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न चुकीचा ठरतोय. दिशा खराब. अतिरिक्त रन मिळेल. प्रेशर जाणवतोय इथे. गोलंदाज वैभवला काय खेळ राहिला. स्पेशली काल देखील आपण पाहिलं की करण पाटीलने देखील अशा समीकरणामध्ये त्याच्या टीमला ऑलमोस्ट विजय मिळून दिलाच होता. पण 2 मध्ये 2 चेस झाल्या नव्हत्या आणि काल देखील पिंपलनेरचे केवळ गायकवाड यांनी देखील हे कार्य केलं होतं. पण 3 मध्ये 3 चेस झाल्या नव्हत्या. आता 2 मध्ये 3 बाकी आहे. मिस टायमिंग आहे की प्रॉपर टायमिंग आहे? यस प्रॉपर टायमिंग. या षटकारासोबत एक निसटता विजय. एका क्षणाला जिथे ऑलमोस्ट पराभव स्वीकारलाच होता पण त्या परिस्थितीमधनं आपल्या टीमला यशाचा मार्ग नव्हे तर यश मिळवून दिलंय आकाशने. वॉट बॅटिंग, वॉट इनिंग आणि ही मॅच विनिंग इनिंग. काय बॅटिंग झाली. अजून देखील वर्ल्ड टीमला देखील विश्वास होत नाहीये की हे झालं काय.
आणि विशाल दादांकडून हे कॅश प्राइज आलेलं आहे, कारण ही जबरदस्त इनिंग आणि ही इनिंग आली विजयाची. तब्बल इंडिव्हिज्युअली बनवल्या आकाशने 47 धावा इंडिव्हिज्युअली नॉट आउट. 12 मध्ये 46 हव्या होत्या आणि इथे 12 मध्ये इंडिव्हिज्युअली 47 बनवल्या आकाशने आणि हा सामना जिंकलाय. एकदा स्पोर्ट्स सारंगावने. सो प्लेअर ऑफ द मॅच गोज टू नो गेसेस आकाश इज अ प्लेअर ऑफ द मॅच. चला आकाश आपण या प्लेअर ऑफ द मॅच